खासदार सुरेश बाळामामा म्हात्रेंचा अंबरनाथमध्ये शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केला जाहीर सत्कार। माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना भेटवस्तू व छत्र्यांचे वाटप। भिवंडी लोकसभेतून नवनिर्वाचित खासदार म्हणून श्री सुरेश बाळामामा म्हात्रे हे निवडून आल्याने त्यांचा जाहीर सत्काराचा व माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना भेटवस्तू व छत्री वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे आदींनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश बाळामामा म्हात्रे हे बहुमतांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अंबरनाथमध्ये प्रथमच त्यांचा शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्याकडून भेटवस्तू व शॉल पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। त्यानंतर माजी नगरसेवक तथा माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। सचिन पाटील यांना खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर शहरातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू व छत्र्यांचे वाटप करण्यात आले। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीच्या महिला अंबरनाथ शहर अध्यक्षपदी पूनम विनोद शेलार यांची फेरनिवड करण्यात आल्याचे महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे यांनी घोषित केले। तसे नियुक्तीपत्र खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, बळीराम साबेकाका, महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार, प्रिसिला डिसिल्वा, आशा पाटील, अश्विनी पाटील, युवक शहर अध्यक्ष कबीर गायकवाड, गौतमी सूर्यवंशी, गणेश गायकवाड, धनंजय सुर्वे, भगवान महाजन, प्रकाश पाटील, राजेंद्र सोनकांबळे, विनोद शेलार, वसंत जाधव, मिलिंद मोरे, अरबाज कुरेशी, इम्रान खान, राजू सूर्यवंशी, अप्पा पांढरे, बालचंद पाटील, सुहास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सदामामा यांच्या वतीनं जो काय आमच्या माता भगिनींसाठी छत्री वाटप असेल किंवा इतर काही वाटप असेल, वस्तू वाटप असेल, हा कार्यक्रम जो त्यांचे सुपुत्र सचिन पाटील याच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। खरं म्हटलं तर सचिन पाटील हे आमचे युवा नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मी येणारच होतो, परंतु त्यानिमित्ताचं औचित्य साधून सदामामाने माझा देखील गौरव केला, अभिनंदन केलं। त्याबद्दल मामांचा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि खास करून सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज हा जो कार्यक्रम झाला, असे अनेक कार्यक्रम आपण पाहत असतात, वर्षातून अनेक वेळा सदामामा अशा प्रकारचे उपक्रम कार्यक्रम हे सर्वसामान्यांसाठी राबवत असतात आणि आज देखील त्यांनी राबवला ही खरोखरच खूप एक चांगली गोष्ट आहे। आणि आपण पाहत असाल त्याच्यामुळेच ते अनेक वेळा इतर नगरसेवक नियुक्त झालेले आहे आणि सगळ्या जनसामान्यांमध्ये जेव्हा आम्ही अंबरनाथमध्ये माहिती घेतो सदामामांचं नाव हे खरोखरच एक आदराने घेतले जातं आणि त्याचं हे महत्वाचं कारण आहे की त्यांची कामाची शैली आणि म्हणून त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो। बाबा, निवडणुकीचे खासदार आहेत, अंबरनाथकरांना प्रचंड त्रास आहे इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, काय मी खासदार भिवंडीचा जरी झालो असलो तरी मी पहिला खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी खासदार आहे आणि माझ्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे। आणि म्हणून मी आपल्याला देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला सांगा, सदामामाला सांगा, सदामामानेही शब्द दिलेला आहे तर तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित असेल। आणि आपल्याला देखील सर्वांना सांगा, कुठलंही काम असू द्या, आपण नक्की मला बोलवा, मला फोन करा, मी आपल्यासाठी नक्कीच उभा असेल। आज या ठिकाणी अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे
यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता। आज सर्वसामान्यांच्या सेवेसाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, माय भगिनींच्या सेवेसाठी आणि युवकांच्या सेवेसाठी ज्यावेळेस मामा वचनबद्ध झाले, खरं तर तो क्षण भिवंडी मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी, सर्व युवकांसाठी, सर्व महिलांसाठी खरं तर अभिमानाचा क्षण होता। आणि म्हणूनच आज अंबरनाथ शहराच्या वतीने मामांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता। आणि तसेच आज भिवंडी अंबरनाथ शहरचे अध्यक्ष सदामामा पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय श्री सचिनदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा सेविका आणि अंगणवाडीका सेविका यांना छत्री वाटप आणि खाऊ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता। खरं तर आशा सेविका आणि अंगणवाडीका सेविका यांना एक कौतुकाची थाप म्हणून त्यांच्यासाठी आज भेटवस्तू आणि त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला। आणि तसेच आज अंबरनाथ शहरच्या महिला अध्यक्षा सौ पूनम शेलार यांच्या कामाची दखल घेत याआधी त्यांनी अतिशय महिला संघटनामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाची दखल घेत पुन्हा त्यांची फेरनियुक्ती अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष या पदावर करण्यात आलेला आहे। त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।